हम में से कितने लोग विश्वास रखते हैं कि हमारा शहंशाह, हमारा राजा, वो हमारे लिए आने वाला नहीं है, लेकिन वो ऑलरेडी आ चुका है। आमेन। He is not yet to come, but he is already here. He is here in our midst. Amen. तो हम उसका स्वागत या उसका रिस्पेक्ट हम वो गीत गाकर करेंगे, आ रहा है शहंशाह, आ रहा है। आमेन। मुझे पता है थोड़ी ठंड है, तो अगर आप थोड़ा डांस करेंगे तो आप रूम टेम्परेचर पर आ जाएंगे।
बजाए उस प्रभु यीशु मसीह के लिए। आमेन। जोरदार जोरदार। यू कैन डू मच बेटर। आमेन। हालेलुया। हम उसके आशिक हैं। आमेन। दुनिया में चाहे हमको कोई प्यार करे ना करे, लेकिन प्रभु यीशु मसीह हमको कभी प्यार करना बंद नहीं करेगा। आमेन। और इसीलिए हम हमेशा उसके आशिक रहेंगे। तो क्यों ना हम हमारे प्यार का जिक्र आज उसको करें, वो गीत गाकर, मैं आशिक तेरा यीशु, मैं आशिक तेरा। आप ताली बजा सकते हैं, आप नाच सकते हैं, ये पूरी जगह आपकी है। तो यू कैन यूज दिस स्पेस।
इस वक्त हम एक वचन पढ़ेंगे, वो है अनुवाद, इसका 8वां अध्याय और दूसरा वचन। अनुवाद 8, दूसरा वचन। तसेच गेली 40 वर्ष आपल्या परमेश्वर देवाने तुम्हाला रानावनातून कसे चालवले त्या प्रवासाची आठवण ठेवा। परमेश्वर तुमची परीक्षा पाहत होता, तुम्हाला नम्र करावे, तुमच्या अंतःकरणातील गोष्टी जाणून घ्यावे, तुम्ही त्याच्या आज्ञा पाळता की नाही ते बघावे म्हणून त्यांनी हे केले। परमेश्वराने तुम्हाला लीन केले, तुमची उपासमार होऊ दिली आणि मग तुम्ही आणि तुमचे पूर्वज यांना माहीत नसलेला मान्ना तुम्हाला खाऊ घातला। माणूस फक्त भाकरीवर नाही तर परमेश्वराच्या मुखातील वचनाने जगतो हे तुम्हाला कळावे म्हणून त्याने हे सर्व केले। गेल्या 40 वर्षात तुमचे कपडे झिजले फाटले नाहीत की तुमचे पाय सुजले नाहीत। का बरं? कारण परमेश्वराने तुमची रक्षा केली। तुमचा देव परमेश्वर ह्याने तुमच्यासाठी ह्या सर्व गोष्टी केल्या आहेत ह्याची आठवण तुम्ही ठेवली पाहिजे। बाप आपल्या मुलांना शिकवतो, त्याच्यावर संस्कार करतो, तसं तुमचा देव परमेश्वर तुम्हाला आहे। आमेन। इफ यू सी, अगर हम देखें ये पूरे 2025 कितनी चीज़ें आई, लेकिन क्यों आई? सो दैट ही नोज दैट यू आर स्टिल विथ हिम, ताकि उसे ये पता चले कि आप उसके साथ हो, उसका हर कमांडमेंट आप निभा रहे हो। और ये सब करते वक्त ये वचन कहता है उसने आपके अंग के वस्त्र नहीं है ऐसा होने नहीं दिया, आपके पाँव में ठेस पहुंची ऐसा होने नहीं दिया। कितना भला पिता है वो, हमारी योग्यता से उसने हमें बढ़कर दिया है। क्यों ना हम उसे धन्यवाद कहें, क्यों ना हम उसकी धन्यवाद के साथ स्तुति गाएं। मैं चाहती हूँ कि आप हर वो चीज़ को याद करें जो आपके साथ 2025 में हुई है, और ये याद कीजिए कि परमेश्वर आपके साथ था।
कोई नहीं, तुमसे कहीं नहीं, अब है पूरा यकीन, तुमसे कोई। क्यों ना हम एक आवाज में गाए, तुमसा कोई नहीं, तुमसा कहीं नहीं, अब है पूरा यकीन, तुमसा कोई क्यों ना हम फिर एक बार गाए, तुमसा कोई नहीं, तुमसा कहीं
तुझसा कोणी नाही, तुझसा कुठे नाही, विश्वास हा मनी, तुझसा कोणी नाही. Cristo येशू, हो महिमा तुझी गाते आकाश, गाते ही धरती. Cristo येशू, हो महिमा तुझी गाते आकाश, गाते धरती. तुझसा कोणी नाही, तुझसा कुठे नाही, विश्वास हा मनी, तुझसा कोणी नाही. Yes, Jesus. आप जैसा कोई नहीं है यीशु. आप जैसा प्यार ना हमें कोई कर सकता है, ना कभी कोई कर पाएगा. आप मेरे लिए, हमारे लिए इस दुनिया में आए, उस सूली पर गए, उस कब्र में गए और तीसरे दिन मेरे लिए जी उठे. आप अभी कब्र में नहीं हैं, आप अब स्वर्ग के पिता के पास हो. हम आपके नाम को धन्यवाद देते हैं यीशु. आपने हमें आपके आंखों की पुतली के समान संभाल कर रखा है. एक माँ जैसे अपने बच्चे को संभाल कर रखती है, उससे ज्यादा, उससे और ज्यादा आपने हमें संभाले रखा है. क्यों ना हम ये क्षण ले और उसे धन्यवाद कहें, अपनी आवाज ऊंची करे और उसके नाम को धन्यवाद दे. हर मुसीबत से, हर आफत से उसने हर चट्टान से आपको बचाए रखा है. हर चट्टान का सामना करने के लिए उसने आपको हिम्मत दी है, ताकत दी है और आज वो आपको यहाँ तक लेकर आया है. उसकी योजना आपके जीवन के लिए बहुत बड़ी है, बहुत बड़ी है. जहाँ पर आपकी सोच खत्म होती है, वहाँ से उसकी सोच शुरू होती है. Oh, thank you Lord, thank you Jesus. तेरा धन्यवाद यीशु, तेरा धन्यवाद यीशु. Oh Lord Jesus, thank you Lord, thank you Lord, thank you Lord. तू यहाँ पर है, तू यहाँ पर है, तू यहाँ उपस्थित है यीशु.
यीशु। थैंक यू जीसस। आपका धन्यवाद यीशु यहाँ हाजिर रहने के लिए। आपका धन्यवाद मेरे जीवन में हाजिर रहने के लिए। आपका धन्यवाद मेरे परिवार में हाजिर रहने के लिए। आपका धन्यवाद मेरी कलीसिया में हाजिर रहने के लिए। आपका धन्यवाद मेरे काम की जगह पर हाजिर रहने के लिए। आपका धन्यवाद जब मैं कुछ भी कर रही हूँ आप हाजिर हो। आपका धन्यवाद उस चट्टान में मेरे साथ हाजिर रहने के लिए। आपका धन्यवाद उस शैतान का सामना करते वक्त आप मेरे साथ मेरा हाथ थामे हाजिर हो। आप हाजिर थे, आप हाजिर हो और आप हमेशा हाजिर रहोगे। हम आपका धन्यवाद देते हैं। हम आने वाला समय आपके हाथ में देते हैं। आने वाला वचन हम आपके हाथ में देते हैं। हमारे पासबान और उनकी पत्नी को हम आपके हाथ में देते हैं। उनकी जुबान को हम आपके हाथ में देते हैं और हम ये कबूल करते हैं और ये स्वीकारते हैं। आने वाला वचन आपके द्वारा हमारे लिए भिजवाया हुआ मानना है। हमारे जीवन बदलने की ताकत रखने वाला मानना है। हमें हर वो चीज का सामर्थ देने वाला मानना है जिसके चीज के लिए शैतान हमें कहता है तू ये नहीं कर सकता। वो मानना आज हमारा जीवन परिवर्तित करने के लिए है। इसके लिए हम आपको धन्यवाद देते हैं। सारा आदर सारी महिमा के योग्य आप है यीशु। ये प्रार्थना आपके नाम में मांगते हैं। आमेन, आमेन, आमेन एंड आमेन। So God has a plan. आणि म्हणून परमेश्वराची योजना आहे. Psalms 1 it says, आणि स्तोत्रसंहिता पहिल्या अध्यायामध्ये असं म्हटलेलं आहे, a person, he will be like a tree planted by the riverside. की ते असं झाड बनेल, एक असं झाड बनेल की जे झाड पाण्याच्या प्रवाहाजवळ लावलेलं आहे. The green leaves and fruits he will be आणि bearing. मग ते पूर्ण फळांनी आणि हिरव्या पत्त्यांनी ते भरलेलं असेल. You know, the Bible says पवित्र शास्त्र सांगतं that I'll be in the house of the Lord like a green olive tree. आणि मी त्या देवाच्या घरामध्ये एका जैतुनाच्या झाडासारखा मी असेल. Trust upon his mercies forever, forever, आणि त्याच्या forever. दयेवरती त्याच्या कृपेवरती मी सदा सर्व काळ मी राहील. Jesus told in Mark, आणि प्रभू येशू ख्रिस्ताने मार्क या make पुस्तकामध्ये them sit सांगितलं all on the green grass. की त्या सर्वांना त्या हिरव्यागार गवतामध्ये बसू देत. And they sat down. आणि जेव्हा सर्वजण बसले And he multiplied the fish and the bread. आणि मग त्यांनी ते भाकरांचे मासे होते ते बहुगुणित केले. So green is a wonderful color. आणि जो हिरवा कलर आहे तो फार चांगला अद्भुत कलर आहे. Teaches us so many things. आणि तो कलर आपल्याला कितीतरी गोष्टी शिकवतो. You know, Psalms 23 it says, आणि स्तोत्रसंहिता 23 मध्ये असं म्हटलेलं आहे the Lord is my shepherd. की परमेश्वर माझा मेंढपाळ आहे. The Lord is my shepherd. परमेश्वर माझा मेंढपाळ आहे. I shall not want. मला काही उणे पडणार नाही. What? Have you heard that? तुम्ही हे ऐकलं? Have you heard? तुम्ही ऐकलं? Turn to your neighbor and say, hey, did you heard? तुम्ही त्या शेजाऱ्याकडे वळून त्याला विचारलं, हे तू ऐकलंस? Hey wife, you heard? की तू ऐकलंस हे? The Lord is my shepherd. की परमेश्वर माझा मेंढपाळ आहे. I will not lack anything. मला काहीही उणे पडणार नाही. I never lack anything. मला कधीच उणं पडणार नाही. Because he is my shepherd. कारण तो माझा मेंढपाळ आहे. He fills me. तो मला चारतो. He fills all my emptiness. माझं सर्व जे रिकामीपणा आहे तो भरून टाकतो. There is no need. आणि मग ती गरज नाही. Because the shepherd fulfills every need. कारण जो मेंढपाळ आहे तो प्रत्येक गरज तो पूर्ण करतो. Hey, I am healthy. आणि माझी तब्येत चांगली आहे. I am blessed. मी आशीर्वादित आहे. I do everything good. आणि मी सर्व काही चांगलं करते. He has blessed me. त्यांनी मला आशीर्वादित केलेलं आहे. मला काही उणं नाही. आणि मला काहीच कमी पडणार नाही.
And in future also I will never lack आणि येणाऱ्या anything. दिवसामध्ये देखील भविष्यामध्ये देखील मला कोणत्याच गोष्टीची कमी पडणार नाही. Because कारण He is my shepherd. कारण तो माझा मेंढपाळ आहे. Hallelujah. हालेलुया, Praise the Lord. हालेलुया. Turn to your neighbor. मेरे कुछ कमी नहीं है. तुमच्या शेजारकडे वळा आणि त्याला सांगा की मला काहीच कमी नाहीये. यहोवा मेरा चरवाहा है, मुझे कोई घटी ना होगी. Hey, I don't lack money. मला पैशाची कमी पडत नाही. You heard that? तुम्ही ते ऐकलं? I know I never lack love. मला त्या प्रेमाची कमतरता भासत नाही. I never lack peace. मला त्या शांतीची कमतरता भासत नाही. I'm not disturbed in life. आणि मी माझ्या जीवनामध्ये गोंधळात नाही. I know where I'm moving. आणि मला माहिती आहे की मी कुठे जात आहे. The shepherd is leading me. कारण जो मेंढपाळ आहे तो मला चालवत आहे. Hallelujah. हालेलुया. Bible says, I don't lack any good thing, but I'm fulfilled and filled by my shepherd. कारण पवित्र शास्त्रामध्ये म्हटलं की मला कोणत्या चांगल्या गोष्टींची मला कमतरता पडलेली नाहीये. कारण जो परमेश्वर आहे तो मला सर्व काही गोष्टी पुरवतो. Hey, he makes me lie down in green pasture. तो मला हिरव्यागार कुरुणामध्ये बसवितो. Hirvagar. Kuran. हिरव्यागार कुरण Pasture. कुरुणामध्ये तो मला बसवतो. Hallelujah. हालेलुया. People go to different places to लोक- get rest. खूप लोक आहेत की जे वेगळ्या वेगळ्या ठिकाणी जातात आराम करण्यासाठी. They want greenery everywhere, hill stations. त्यांना असं वाटतं की अशा ठिकाणी जावं की तिकडे सर्व काही हिरवंगार आहे. But my shepherd, पण माझा मेंढपाळ he makes me lie down. तो मला त्या हिरव्यागार कुरुणामध्ये बसवितो. So my mind is at peace even in all circumstances. सर्व परिस्थितीमध्ये माझं जे मन आहे ते शांतीने भरलेलं आहे. I am fresh always. मी नेहमी ताजा तवाना असतो. Hallelujah. हालेलुया, Praise the Lord. हालेलुया. Because he is my shepherd. कारण तो माझा मेंढपाळ आहे. Green pasture. हिरव्यागार कुरण. So I lie down there, I take rest, I am in his bosom and आणि- he is with me. आणि मग मी तिथे बसतो, मी तिकडे झोपतो आणि कारण मी त्याच्या भावपाशामध्ये असतो. He's leading me. आणि तो मला चालवतो. He's not coming and going and leaving me somewhere and say I'll come back. तो असं नाही येतो जातो असं नाही, पण असं पण म्हणत नाही की तू आराम कर मी जाऊन येतो. So he makes me lie down. मला तो आराम देतो, मला तो त्या ठिकाणी बसवितो. All my tiredness goes. आणि माझा जो काही थकवा आहे त्या थकवा त्या ठिकाणी निघून जातो. If anybody is tired and you want rest, आणि जर कोणी थकलेला असेल आणि त्यांना आरामाची जर गरज असेल, see what the shepherd is saying. बघा तो मेंढपाळ काय सांगत आहे. Green pasture. तो आपल्याला हिरव्यागार कुरुणामध्ये बसवितो He leads me to the still water. आणि तो मला संत पाण्यावर नेतो. Not waters which is angry and dangerous. आणि अशा पाण्यामध्ये तो नेत नाही की जिकडे ते पाणी खूप रागवलेलं आहे आणि खूप भयानक आहे. And it's dangerous for life. आणि ते पाणी भयानक आहे आपल्या जीवनासाठी. He makes me drink from that still water. आणि त्या संत पाण्यापासून मला तो मला पाजतो. Water is the word of God. आणि ते आहे देवाचं वचन. Green is the prosperity. आणि जे हिरवगार आहे ते आहे समृद्धी. And truly I don't lack. आणि खरंच मला कोणत्याच गोष्टींची उणे पडत नाही. And I will never lack. आणि मला कधी उन्हा पडणार पण Because I नाही. trust my shepherd. कारण मी माझ्या मेंढपाळावरती विश्वास भरवसा ठेवतो. Me, my family, my children, my generations. मी माझं कुटुंब, माझे लेकरं आणि माझी येणारी सर्व पिढी. And I want to declare and proclaim this over the church. आणि आज मला जाहीर करायचं आणि मंडळीवरती देखील मला ते बोलायचं आहे. Nobody will lack any good thing in life. आणि कुणाच्या जीवनामध्ये चांगल्या गोष्टींची उणी पडणार नाही. You will be having overflowing blessings. आणि तुम्हाला भरून वाहणारे आशीर्वाद तुम्हाला Your प्राप्त life होतील. will be overflowing life. आणि तुमचं जीवन भरून वाहणारं जीवन असेल. Not because you are good, तुम्ही चांगले आहात म्हणून नाही, because God is good. कारण जो परमेश्वर आहे तो चांगला परमेश्वर And आहे He is your shepherd. आणि तो तुमचा मेंढपाळ आहे. Jesus said, प्रभू येशू ख्रिस्त म्हटलं, I am the good shepherd. मी चांगला उत्तम मेंढपाळ आहे. And a good shepherd gives his life for the sheep. आणि जो उत्तम मेंढपाळ असतो तो त्यांच्या मेंढरांसाठी तो आपला जीव देतो. He is a good shepherd.
तो चांगला उत्तम मेंढपाळ आहे. Shall we just lift up our hands and worship our Lord? का नाही आपले हात उंच करून आपल्या देवाची आपण आराधना करूयात. Children, लेकरांनो, young boys and सर्व girls, तरुण मुला मुलींनो, men and women, सर्व स्त्री आणि पुरुषांनो, whatever may happen, जे काय समजा काही झालं असेल the world will lack things, आणि जगामध्ये गोष्टींची कमतरता भासेल, but you will never lack. पण तुम्हाला कधीच कमतरता भासणार नाही. You will never lack. तुम्हाला कधीच कमतरता भासणार नाही. You will be full. तुम्ही भरून वाचाल. You will be overflowing. तुम्ही भरून वाचाल. Oh, the mercy and goodness will follow you आणि देवाचं चांगुलपणा आणि देवाची दया तुमच्या मागे चालेल. all the days of your life. तुझ्या जीवनाच्या सर्व May there be गोष्टींमध्ये. different things happening in the office, आणि ऑफिस मध्ये वेगवेगळ्या गोष्टी घडत असतील different things happening in business, आणि व्यवसायामध्ये वेगवेगळ्या गोष्टी घडत असतील. different things happening in school, colleges. शाळेमध्ये कॉलेजमध्ये वेगवेगळ्या गोष्टी घडत But असतील. goodness and mercy will follow you all the देवा- days of your पण life. देवाची दया आणि देवाचा चांगुलपणा तुमच्या जीवनभर तुमच्या मागे चालतील. Your life will be overflowing life. आणि तुमचं जीवन भरून वाहणारं जीवन असेल. Because the Lord Jesus is our shepherd. कारण जो परमेश्वर जो देव आहे तो आपला उत्तम मेंढपाळ आहे. Thank you, Lord. Thank you, Jesus. धन्यवाद देवा, धन्यवाद Thank you. प्रभू येशू ख्रिस्त. Thank you, Father. धन्यवाद पित्या. We worship you आम्ही तुझी आराधना from the करतो. bottom of our heart. आमच्या हृदयाच्या खोलीपासून आम्ही तुझी आराधना करतो. We say we love you. आणि आम्ही सांगतो की आम्ही तुझ्यावरती प्रेम As करतो. a church, Lord, एक मंडळी म्हणून देवा we love you, आम्ही Jesus. तुझ्यावरती प्रेम करतो प्रभू येशू. All families with our children, आमचं पूर्ण कुटुंब आमचे लेकरांना धरून, with all our spouses. आमचे जोडीदारा धरून We love you. We worship you. आम्ही तुझ्यावरती प्रेम करतो आणि आम्ही तुझी उपासना करतो. We are here to thank you, Lord. आणि आम्ही ते आहोत तुला धन्यवाद देण्यासाठी. Thank you, Father. धन्यवाद पित्या. A wonderful mighty clap for our Lord गाण्या Shepherd, सुंदरशा जोरदार टाळ्या Jesus वाजवूया Christ. आपल्या त्या उत्तम Oh. मेंढपाळासाठी, त्या प्रभू येशू ख्रिस्तासाठी, त्या देवासाठी जोरदार टाळ्या वाजवूया. Amen. हालेलुया. You know, to live this life, आणि जीवन चालवण्यासाठी we have like resources. आणि आपल्याला काहीतरी आपल्याला साथ देणाऱ्या गोष्टी असतात, मदत करण्यासाठी गोष्टी असतात. Everybody having resources. आणि प्रत्येकाला काही ना काही लोक आहेत मदत Can you name करण्यासाठी. some resources? साधन Sadhana, साधन. sadhana, and there are resources to earn money. आणि असे काही साधनं आहेत की आपल्याला आपण पैसा कमवतो. There are different resources for all of us. आणि For आपल्याकडे- ministry, for family. आपल्या प्रत्येकाकडे आपल्या सेवा करण्यासाठी, कुटुंब चालण्यासाठी काही ना काही साधन आहे. Somebody have 1, 2, 3 काही resources. लोकांकडे 1 आहे, 2 आहे, 3 असे आहेत. But पण we have resources. आपल्याकडे साधनं आहेत. But every resource पण प्रत्येक जे साधन आहे is from the source. आणि ते Sro- जो स्रोत आहे त्याच्यापासून आहे, Ugam, Srot. जो उगम आहे त्याच्यापासून आहे. So Jesus is our source. जो प्रभू येशू ख्रिस्त आहे तो आपला उगम आहे. From him come all the resources. आणि त्याच्यामधून सर्व साधनं येतात. So all those you are blessed, you are happy, you have full. मग सर्वजण जे आनंदी आहेत, सर्वजण आशीर्वादित आहेत, सर्वजण भरून आहेत, These are all resources. ते सर्व साधन आहे. But the source is Lord Jesus. पण जो मुख्य जो उगम आहे तो आपला प्रभू येशू ख्रिस्त आहे. Confidently, everything comes from him. आणि एकदम विश्वासाने आपण बोलतो की तो आपला सर्व गोष्टींचा उगम आहे. Can you turn to your neighbor and say, आपल्या शेजारकडे वळाला त्याला सांगा oh, Lord Jesus is our source. की जो प्रभू येशू ख्रिस्त आहे तो आपला उगम आहे. All resources. आणि सर्व जे साधनं आहेत. You know, some people have after retirement pension. काही लोक कामाला जातात, जर ते रिटायर झाले तर त्यांना पेन्शन चालू होते. There's a resource. आणि त्यांचं ते साधन आहे. Some people are like a resource person. काही लोक resource person सारखे असतात. काही लोक एक साधन प्रमाणे असतात. But for everything, पण सर्व गोष्टींमध्ये the Lord Jesus is the resource. पण जो आपला प्रभू येशू ख्रिस्त आहे तो आपला उगम आहे. So I don't know how many resources you have, मला माहित नाही की तुमच्याकडे किती साधनं असतील. but always look at the source. पण प्रत्येक वेळेला आपण जो उगम आहे त्याच्याकडे पाहिलं पाहिजे. Always look at the source.
आणि जो उगम आहे त्याच्याकडे आपण नेहमी पाहिलं पाहिजे. Because from Him follows all the resources. आणि कारण त्याच्या मागे सर्व जे साधनं आहेत ते येत असतात. And He knows as a good shepherd what is the best resource for us. आणि तो उत्तम मेंढपाळ आहे, तो आपला मेंढपाळ आहे म्हणून त्याला माहिती आहे की आपल्यासाठी योग्य आणि उत्तम साधन काय आहे. We are in the month of December and we are like all our hearts are happy as we are going to celebrate the birth of our Lord Jesus. आणि हा नाताळाचा सण आहे, नाताळाचा महिना आहे आणि आपलं सर्वांचं हृदय आनंदाने भरून गेलेलं आहे कारण आपण याच्यामध्ये आपण आनंद करतो आणि आपण साजरं करतो. You know, Christmas, जो नाताळ आहे, English मध्ये Christmas. ख्रिसमस, You know, that means Christmas Christ. आणि ख्रिसमस म्हणजे ख्रिस्त, And mass means a gathering and getting together. आणि मस म्हणजे आपण सर्वजण एकत्र येतो, एकत्र जमा होतो. A gathering which has come together आणि असं एकत्र येणं आहे की आपण सर्व एकत्र येऊन to celebrate Jesus, की आपण त्या प्रभू येशू ख्रिस्ताला साजरं करतो, to worship Him, आपण त्याची आराधना करतो, to honor and respect Him. आपण त्याचा आदर आणि सन्मान करतो. So if you remove Christ and only have all those things, then it's incomplete. आणि जर आपण ख्रिस्त काढला आपण आणि फक्त मस्त ठेवलं तर सर्व गोष्टी अपूर्ण आहेत. But पण if we have Christ, जर आपल्याकडे तो ख्रिस्त असेल, if we have Christ, आपल्याकडे तो ख्रिस्त असेल, that is the real celebration. आणि मग ते खरं साजरं करणं आहे. If we have Christ and no clothes and no good food, आणि जर आपल्याकडे ख्रिस्त आहे पण आपल्याकडे चांगले कपडे नाही आहेत आणि चांगलं जेवण नसेल, no problem. काही हरकत नाही. But you are truly giving pleasure to the heart of Lord पण Jesus. खरं म्हटलं खऱ्या रीतीने तुम्ही त्या जिवंत देवाच्या हृदयाला आनंद देणारे बनता. So Christmas, म्हणून ख्रिसमस a gathering which has come together, की अशी गर्दी आहे की आपण सर्वजण एकत्र येतो, not to see program, फक्त कार्यक्रम बघण्यासाठी नाही but to worship and celebrate Jesus. पण त्या प्रभू येशू ख्रिस्ताची आराधना करण्यासाठी आणि त्या प्रभू येशू ख्रिस्ताला साजरा करण्यासाठी. So there's going to be lot of shopping, lot of decoration and मग cleaning. कितीतरी सजावट आहे, मग खरेदी आहे, मग स्वच्छता आहे. So we remove all the dirt, मग आपण कचरा, सर्व जी घरातली dust. घाण आहे, धूळ आहे, कचरा आहे, तो सर्व काढून टाकतो. and also we remove all the old things not needed आणि मग सर्व जुन्या गोष्टींची आपल्याला गरज नाही त्या सर्व गोष्टी आपण काढतो and throw them. आणि आपण फेकून टाकतो. So the Christmas means आणि म्हणून ख्रिसमस याचा अर्थ allowing आहे Lord Jesus to remove everything which is not needed in our lives. मन प्रभू येशू ख्रिस्ताला आपण परवानगी देतो की जे की आपल्या जीवनामध्ये जे चांगलं नाही ते काढण्यासाठी आपण त्या प्रभू येशू ख्रिस्ताला परवानगी देतो. So at the birth of Jesus, it's not only that Jesus is born, but there are lot many things happening in those days. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्म फक्त अशासाठी झाला नाही पण कितीतरी गोष्टी घडण्यासाठी झालेला आहे. You know, I want to share in short with you, आणि मी तुम्हाला थोडक्यामध्ये ते सांगेल. and we're going to learn from the life of people who were there. आणि आपण त्या लोकांच्या जीवनातून शिकणार आहोत की जे लोक त्यावेळेला त्या ठिकाणी होते And apply to our life today. आणि आपण त्या गोष्टी आज आपल्या जीवनामध्ये लागू करून घेणार आहोत. So we're going to go through and we're going to see some life like Mary's life. आणि काही जीवन आहेत ते आपण बघणार आहोत जसं मेरीचं जीवन आहे. We're going to see about Zachariah and Elizabeth, आणि a couple. जखर्या आणि एलिझाबेथ आहे जे कपल होतं जे जोडपं होतं त्यांच्याबद्दल देखील आपण बघणार And आहोत. apply to our life today. आणि आज आपण आपल्या जीवनाला ते लागू करून घेणार Today आहोत. Jesus is not in a little baby in a manger. He's at the right hand of the Father. आणि जो प्रभू येशू ख्रिस्त आहे तो छोटा बाळ नाही किंवा ते त्या गव्हाणीमध्ये नाही पण तो आज त्या पित्याच्या उजव्या बाजूला बसलेला आहे. He's there. आणि तो तिथे आहे. झूमो नाचो खुशी से आज यीशु पैदा हुआ. झूमो नाचो खुशी से आज यीशु मारा गया. झूमो नाचो खुशी से आज यीशु जी उठा. झूमो नाचो खुशी से आज यीशु स्वर्ग उठाया गया. झूमो नाचो खुशी से आज वो है आने वाला, वो आने वाला, वो आने वाला, वो आने वाला. झूम नाचो खुशी से आज
यीशु आने वाला. So he's no more a child, आणि तो लहान बाळ नाही, but he's praying, intercessing पण for all of तो us. प्रार्थना करत आहे, तो मध्यस्थी करत आहे आपल्या सर्वांसाठी. You know, prayer warriors may get tired, आणि जे प्रार्थना योद्धे आहेत एखादे ते थकून जातील, but Jesus will be never tired praying for you. पण प्रभू येशू ख्रिस्त कधीच थकून जात नाही आपल्यासाठी प्रार्थना करण्यासाठी. He is the intercessor who is praying for all of us. आणि तो मध्यस्थी करणार आहे, तो आपल्या प्रत्येकासाठी तो प्रार्थना करत So आहे. there were so many things happening at the birth of Jesus. आणि कितीतरी गोष्टी घडल्या त्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या जन्माच्या वेळेला. So slowly, one by one, we'll go and we'll learn from those आणि things. एक गोष्ट घेऊन आपण शिकणार आहोत. First thing, Zechariah and Elizabeth. आणि पहिली गोष्ट आहे जखर्या आणि एलिझाबेथ. Now, Zechariah was a priest. आणि जो जखर्या होता तो याजक होता. And the Bible says they both were at very old. They both were old. आणि असं बायबल सांगतं की ते दोघं पण खूप वयस्कर होते. And they had no child. आणि त्यांना काही मूल बाळ नव्हतं. Very old age and no child. आणि खूप त्यांचं वय झालेलं होतं आणि त्यांना लेकरू बाळ If you नव्हतं. read the gospel according to the Luke chapter 1 verse 6 and 7, आणि लूक याचा पहिला अध्याय आणि 6 आणि 7 जर आपण वचनं वाचली, there the Bible says, आणि तिथे पवित्र शास्त्र आपल्याला सांगतं, and they both were righteous before God, आणि ते दोघे पण त्या देवाच्या नजरेमध्ये नीतिमान होते. walking in all the commandments and ordinances of आणि the ते Lord. प्रभूच्या सर्व आज्ञा व सर्व विधी ते पाळण्यात निर्दोष होते. They both were blameless. आणि ते दोघे पण दोष विरहित होते. This is the what Bible describes how they both were. आणि अशा प्रकारे पवित्र शास्त्र आपल्याला सांगतं की जकर्या आणि एलिझाबेथ कशा प्रकारे होते. Righteous before God, ते देवासमोर नीतिमान होते, obeying all the commandments of God, आणि प्रभू येशू ख्रिस्ताच्या सर्व त्या आज्ञा पाळत होते. and before the Lord they were blameless. आणि ते प्रभू समोर ते दोष विरहित होते. But they had no child. पण त्यांच्याकडे काय लेकरू बाळ नव्हतं. So what we learn from this? मग आपण त्यांच्या जीवनामधून काय शिकतो? Even godly people आणि can जे face problems. की देवामध्ये चालणारे लोकांना देखील ते समस्येला तोंड द्यावं लागतं. Even godly people have to face hardship in life. आणि देवामध्ये चालणाऱ्या लोकांना देखील त्रासातून आणि कठीण परिस्थितीमधून जावं लागतं. Troubles, problems, and hardship are not always the result of sins and mistakes. आणि जे वाईट परिस्थितीमधून चालतात किंवा त्यांचं हृदय जे तोडलेलं आहे, याचा अर्थ असा नाहीये की प्रभू येशू ख्रिस्त It's not every problem is not the result of sins or mistakes. आणि प्रत्येक जे समस्या आहे, जे त्रास आहे, त्याचा अर्थ नाही असं नाहीये की ते त्यांनी पाप केलं आहे. So don't judge your faith or even don't look at the circumstances. आणि म्हणून आपली जी परिस्थिती आहे त्या परिस्थितीकडे बघू नका. Circumstances cannot change the favor of God which is upon our lives. आणि जी परिस्थिती आहे त्याच्यावरून जो प्रभू येशू ख्रिस्ताचं जे कृपा आपल्यावरती आहे ती कधीही बदलत नाही. It doesn't mean that if you are facing challenges that means God is far away from you and God has left you. आणि याचा अर्थ असं नाही की ज्यावेळेस आपण समस्येमधून जेव्हा त्रासामधून आपण जातो, याचा अर्थ असं नाही की ज्या प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्याला सोडलेला आहे. Hey, God still loves you. पण तरी देखील प्रभू येशू ख्रिस्त आपल्यावरती प्रेम करतो. You know, even in that hardship, they're not left trusting upon God. आणि त्या कठीण समयामध्ये देखील त्या प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्याला सोडलं नाही, पण आपलं हृदय त्या परमेश्वरावरती भरोसा ठेवतं. Elizabeth आणि जी एलिझाबेथ होती and Zechariah, आणि जखर्या, they were faithful to God. आणि ते देवासाठी विश्वासू होते. Hallelujah. Hallelujah. Praise the Lord. Turn to your neighbor and say, be faithful. आणि म्हणून आपल्या शेजारकडे वळा आणि त्याला सांगा की विश्वासू राहा. Be faithful. विश्वासू राहा. You know, righteous life, it doesn't mean जे a नीतिमान problem-free life. नीतिमान जीवन याचा अर्थ असं नाही की आपल्याकडे काही समस्या नसणार. अपने बाजू वाले को पूछे कुछ प्रॉब्लम आहे का? तुमच्या शेजाऱ्याला विचारा काय समस्या आहेत का? ए भाई है क्या कुछ? काय समस्या आहेत का? You know, righteousness, it doesn't mean problem-free life. आणि नीतिमान जीवन याचा अर्थ नाही असं नाही की आपल्याकडे काही समस्या नसणार. But it means याचा अर्थ असं आहे God is working best things. की परमेश्वर चांगल्या गोष्टींसाठी काम करत आहे. You know, they waited many years for child. आणि कितीतरी वर्ष ते लेकरांसाठी थांबले.
They waited many years. आणि खूप वर्ष ते लेकरासाठी थांबले. But God's answers were delayed. पण देवाच्या उत्तर येण्यासाठी उशीर झाला. It was delaying. ते उशीर झाला. God's delays are not denials. आणि जे देवाचा उशीर लावणं आहे याचा अर्थ नाही की त्यांनी नाकार केलेला आहे. No! नाही. God delays आणि देवाचं उशीर येणं are not his denials. आणि त्याचं नाकारणं नाही. So keep on trusting. आणि नेहमी आपण त्या परमेश्वरावरती भरोसा ठेवूया. Hold on to God. त्या परमेश्वराला पकडून ठेवूयात. Oh, your answer is on the way. तुमचं जे उत्तर आहे ते मार्गामध्ये आहे. Your freedom is on the way. तुमची जी मोकळीकता आहे ते मार्गामध्ये आहे. Your blessings are on the way. तुमचे आशीर्वाद ते मार्गामध्ये आहेत. Your answers are on the way. तुमचे उत्तर मार्गामध्ये आहेत. God's delay is not God's denial. आणि प्रभूचं उशीर लावणं म्हणजे त्याचं नाकारणं नाही. But God answers at a perfect time. आणि जो प्रभू येशू ख्रिस्त आहे तो उत्तम वेळेला तो उत्तर देतो. So we learn one thing here. आणि आपण इथे एक गोष्ट शिकलो Trust in God's timing. की त्या प्रभू येशूच्या वेळेमध्ये आपण वेळेला भरोसा ठेवला पाहिजे. Trust in God's timing. आणि परमेश्वरच्या वेळेवरती भरोसा ठेवला पाहिजे. Till then, आणि तोपर्यंत just keep waiting and looking at Him. आणि आपण वाट पाहिली पाहिजे आणि त्याच्याकडे आपण पाहिलं पाहिजे. Turn to your neighbor and say, आपल्या शेजारी वळून त्याला सांगा trust for God's perfect time. देवाच्या उत्तम वेळेसाठी तू भरोसा ठेव. And that is what आणि ते काय आहे? we learned about timing. आणि Brother आपण- Shailendra, I also spoke. What is that? Perfect timing? आणि आपण ब्रदर शैलेंद्रनी पण आपल्याला शिकवलं आणि मी पण तुम्हाला सांगितलं Kairos and? कायरोस आणि क्रोनोस. So Kairos, perfect timing. आणि देवाची उत्तम वेळ. You know, sometimes faith can waver. आणि जो कधी कधी आपला जो विश्वास आहे तो कधी कधी हलेल. Even faithful people can little bit be moved in their life. आणि कधी विश्वास ठेवणारे लोक देखील त्यांच्या जीवनामध्ये हलतील. Maybe doubt can arise. एका त्यांच्यामध्ये शंका निर्माण होईल. But God understands we are human beings. आणि पण परमेश्वराला माहित आहे की आपण मनुष्य आहोत. We have weaknesses. आपल्याकडे अशक्तपणा आहे. But He always invites us to trust Him. पण नेहमी तो आपल्याला आमंत्रित करतो त्याच्यावरती भरोसा So ठेवण्यासाठी. here, the angel of the Lord comes and tells to Zechariah, you will have a child. आणि म्हणून इथं देवाचा देवदूत येतो आणि जकरयाला सांगतो की तुला लेकरू होईल. And he does not believe that. आणि त्याने त्याच्यावरती विश्वास ठेवला नाही. He does not believe that. त्याने त्याच्यावरती विश्वास ठेवला नाही. कैसा शक्य है? हे कसं काय शक्य आहे? It's impossible. हे अशक्य आहे. And that's why, because he doubted, आणि ह्याच्यामुळे त्यांनी शंका धरली म्हणून the angel says, आणि देवदूत असं म्हटला till you have the child from the Lord, आणि जोपर्यंत तुला त्या ख्रिस्ताकडून तुला लेकरू प्राप्त होत till नाही that time you'll not be able to speak. तोपर्यंत तू बोलू शकणार नाही. Oh, because Zachariah was in the temple कारण serving God. कारण जखरा त्या मंदिरामध्ये होता सेवा And the करण्यासाठी. angel said to him, आणि देवदूत त्याला म्हटला fear not, Zachariah, की भिऊ नको जखऱ्या, thy prayers is heard. कारण तुझी प्रार्थना विनंती ऐकण्यात आली आहे. How long I'm praying? किती काळ मी प्रार्थना करत आहे. How long I'm waiting? किती काळ मी वाट पाहत आहे. Your prayer is heard on that moment when you prayed. ज्या क्षणाला तुम्ही प्रार्थना केली त्या क्षणाला तुमची प्रार्थना ऐकण्यात आली. Woo! Hallelujah! हालेलुया. तू जब प्रार्थना किया उसी समय वो सुन लिया गया है. आणि ज्या वेळेला तू प्रार्थना केली त्याच वेळेला तुझी प्रार्थना ऐकण्यात आली. But there is a perfect time. पण ती ठराविक जी वेळ होती. Hallelujah! Turn to your neighbor and say, तुझी प्रार्थना तेव्हाच ऐकली. तुझी जी प्रार्थना जेव्हा तू केली ना त्यावेळेस तुझी प्रार्थना ऐकली. But God's perfect kairos पण देवाचं जी योग्य जो वेळ आहे will come in the right time. आणि त्या योग्य वेळेला ते येईल. And it will bless you, flourish you. आणि ते तुम्हाला आशीर्वादित करेल, ते तुम्हाला समृद्धी And the करेल. angel said to Zechariah, you and your wife will bear a son and you should call his name John. आणि मग तो देवदूत त्याला म्हटला की तू आणि तुझी पत्नी अलिशिबा हिच्यापासून तुला मुलगा होईल. Oh, hallelujah. हालेलुया. You will have joy. आणि तुला आनंद प्राप्त होईल. I'm reading from verse 13, Luke 1:13. आणि मी लूक पहिला अध्याय 13 वचन वाचत आहे. On then 14. आणि मग 14. You will have joy and gladness, आणि तुला आनंद होईल. and many shall rejoice at his birth. आणि तुला आनंद व हर्ष वाटेल आणि पुष्कळ लोक हर्ष करतील. Oh, he shall, verse 15, he shall
be great in the sight of the Lord. आणि तो देवाच्या नजरेमध्ये पूर्ण परिपूर्ण असेल. And the second part, he shall be filled with the Holy Ghost. आणि दुसरा भाग तो पवित्र आत्म्याने पूर्ण भरलेला असेल. Even from the mother's womb. तो आईच्या उदरापासूनच तो पवित्र आत्म्याने परिपूर्ण असेल. Hallelujah. हालेलुया. See, how's God's plan? बघा देवाच्या योजना माँ की कोख से ही पवित्र आत्मा से भरेला रहेगा. की आईच्या उदरापासूनच तो पवित्र आत्म्याने परिपूर्ण And he झालेला will be असेल. great. He will make way for the Lord. आणि तो महान असेल आणि तो देवाचा प्रभू येशू ख्रिस्त जो येणार आहे त्यासाठी तो मार्ग तयार But करेल. Zachariah doubted and said, how we are so old. आणि मग जकर्याने शंका धरली आणि तो मला कसं शक्य आहे तर मी एवढा म्हातारा झालेलो आहे. But in spite of all our doubts, God keeps his promise. पण आपल्या ह्या सर्व गोष्टी झाल्यानंतर देखील जरी आपल्याकडे शंका आहे जरी आपल्याकडे अविश्वास असेल पण देवाचं जे अभिवचन आहे तो ते पूर्ण करतो. Because the Bible says he is faithful, he cannot turn. आणि बायबल सांगतो की जो प्रभू येशू ख्रिस्त आहे तो विश्वासू आहे आणि तो परत मागे वळत नाही. In spite of our anything, God keeps his promise. आपण काही पण केले तरी ते देव आहे त्याचं जो अभिवचन आहे तो ते पूर्ण करतो. That means we doubt or our trust sometimes fails. कधी कधी आपण शंका धरतो कधी कधी आपला जो विश्वास आहे तो कमी होतो. Question arises. आपल्याकडे प्रश्न उभे राहतात But he is faithful. पण तो विश्वासू आहे. Turn to your neighbor and say, God is faithful. आपल्या शेजारकडे वळाल्यानंतर सांगा की देव विश्वासू आहे. In what? In his promises. कशामध्ये आहे त्याचं जे अभिवचन आहे त्याच्यामध्ये. So all the promises of God, आणि म्हणून परमेश्वराचे जे काही अभिवचन आहेत he will faithfully do it. आणि तो विश्वासूपणे ते करेल. And the Bible says they had a child and they kept his name John. आणि मग बायबल सांगतं की त्यांना लेकरू झालं आणि त्याचं नाव त्यांनी योहान ठेवलं. That also it was all miraculously done. आणि या सर्व गोष्टी त्या चमत्कारित्या झाल्या. Because after the child was born, they were asking, क्या नाम रखने का? आणि मग ते पण एक गोष्ट आहे की जेव्हा त्यांना मुलगा झाला तर त्यांनी विचार केला की ह्याचं नाव काय ठेवायचं. But John could not speak. पण जकर्या बोलू शकत नव्हता. And he wrote the name and he showed. आणि मग जकर्याने एका पेपरवरती नाव लिहिलं आणि ते दाखवलं. And they came to know John. आणि मग त्यांना कळलं की ह्याचं नाव योहान. John is name. त्याचं नाव योहान And असेल. miracle happened. आणि मग चमत्कार झाला. Oh, he started speaking. आणि मग जकर्या बोलू लागला. His tongue was loosed. त्याची जी जीभ आहे ती मोकळी झाली. You know, God promises, delivers us. आणि देवाची जी अभिवचन आहेत ना ते आपल्याला सुटका देतात. You know, obedience आणि जे आज्ञापालन आहे opens God's blessing. ते देवाचे जे आशीर्वाद आहेत ते उघडे करतात. Hallelujah. हालेलुया. People say, if I obey this, आणि लोक म्हणतात जर मी याची आज्ञा पाळली oh, मेरा नुकसान होगा. माझं नुकसान होईल. If I do this on Sundays, oh, मेरा नुकसान होगा. जर हे संडेला मी जरी गोष्ट जर केली तर माझं नुकसान होईल. Oh, if I do this, आणि जर मी हे केलं there will be so much loss for me. माझं कितीतरी गोष्टी निघून जातील. But God is after obedience. पण जो देव आहे जे आज्ञा पाळतात त्यांच्या मागे आहे. Because our obedience to God releases His blessings कारण upon our life. जे आज्ञापालन आपण ख्रिस्तासाठी करतो त्याच्यामुळे आपल्या जीवनावरती जे आशीर्वाद आहेत ते मोकळे होतात. Some of the major troubles in our life आणि सर्वात जे मोठे जे त्रास आपल्या जीवनामध्ये येतात is because we give God's time to something else. की अशी वेळ की जेव्हा देवाची वेळ आपण दुसऱ्या गोष्टींना देतो. And we find that that is very important. की आपण असं विचार करतो की ती गोष्ट जास्त महत्वाची आहे. But पण when we obey God, ज्यावेळेस आपण देवाची आज्ञा पाळतो God's blessings are released. त्यावेळेस देवाचे आशीर्वाद मोकळे होतात. Hallelujah. हालेलुया. Praise the Lord. हालेलुया. Because his speech, he could start speaking. आणि जो होता Zechariah. जकर्या तो बोलू लागला. When we obey God, things are restored back. आणि ज्यावेळेस आपण देवाची आज्ञा पाळतो तर ज्या गोष्टी केलेल्या आहेत त्या परत प्रस्थापित होतात. When we obey God, we are aligned with God. आणि ज्यावेळेस आपण देवाची आज्ञा पाळतो त्यावेळेस आपण देवाबरोबर एक होतो. Hallelujah. हालेलुया. Praise the Lord. Hallelujah. Amen. Turn to your neighbor and say, आपल्या शेजारकडे वळाला आणि त्याला सांगा obey God always. की देवाची आज्ञा नेहमी पाळ. You will be blessed. की तू आशीर्वादित होशील. You will be blessed. तू आशीर्वादित होशील. You know, our God is a mighty and a great God. आपला जो देव आहे तो महान सामर्थ्याने भरलेला परमेश्वर Our आहे. God works in impossible situations. आणि आपला देव अशक्य असंभव गोष्टीमध्ये काम करतो. असंभव को संभव करता है. जे अशक्य गोष्टींना तो शक्य करतो. He specializes in that. आणि त्याच्यामध्ये जी विशेष अशी तो उत्कृष्ट आहे. Specialist है वो.
त्याच्यामध्ये फार उत्कृष्ट आहे You know, तो. people say ना specialist क्या कौन specialist है आपण dress म्हणतो सिलाने ना में, की ड्रेस शिवण्यासाठी कोण उत्कृष्ट कौन आहे specialist है medicine देने में. आणि हे औषध देण्यासाठी कोण उत्कृष्ट आहे. But I want to tell you, पण मला तुम्हाला सांगू दे, in impossible situation, त्या अशक्य स्थितीमध्ये to make it possible, God is the one. आणि त्या अशक्य गोष्टी शक्य करण्यासाठी तो आपला देव So आहे. old age and barrenness were not a problem for आणि God. वय झालेला असेल किंवा वाहन असेल त्याच्यामध्ये काम करायला परमेश्वरला तो सहजरित्या करू शकतो. And this miracle opened the door for Jesus to come. आणि हा तो मार्ग आहे, तो मार्ग उघडा झाला त्या प्रभू येशू ख्रिस्ताला जगामध्ये येण्यासाठी. Always what looks impossible with man is possible with आणि God. जे मनुष्याला अशक्य आहे ते देवासाठी शक्य आहे. Hallelujah. हालेलुया. So what impossible things you are facing today? आणि आपल्या जीवनामध्ये कोणत्या अशक्य गोष्टींना आपण सामोरे जात There आहोत. is a God for whom all things are possible. पण आपल्याकडे असा देव आहे की ज्या देवासाठी सर्व काही गोष्टी शक्य आहेत. You know, in this story, I'm going to tell something. या गोष्टीमध्ये तुम्हाला मला काहीतरी सांगायचं आहे. Elizabeth, very old, आणि अलिशिबा होती, ती फार वयस्कर होती. no hope for a child. तिच्याकडे लेकरांसाठी कोणती आशा उरली नव्हती. And Mary, very young, आणि जी मेरी होती ती फार तरुण होती virgin. आणि ती कुमारिका होती. उसको old age में हुआ. तिला म्हातारपणी झालं. Mary को आणि कुमारीपन में हुआ. आणि जी मेरी होती तिला जी कुमारी होती त्यावेळेस तिला झालं. How God is doing things. आणि कशा प्रकारे देव गोष्टी करतो. How God is बापरे master planner. आणि जो देव आहे कशा महान योजना तो करतो. How is master, how is building. आणि कशा प्रकारे तो योजना करतो आणि कशा प्रकारे तो बांधतो. The Lord is working in your life and my life. आणि जो परमेश्वर आहे तो तुमच्या जीवनामध्ये आणि माझ्या जीवनामध्ये कार्य करत आहे. So it's not about delays and it's not about circumstances and what's happening. आणि ते असं नाही की उशीर झालेला आहे, काय परिस्थिती आहे ते नाही. But God is fulfilling His heart's desire. पण जो परमेश्वर आहे त्याच्या हृदयातली जी इच्छा आहे ती इच्छा तो पूर्ण करत God आहे. is fulfilling what He wants to do on earth. आणि त्या प्रभू येशू ख्रिस्त जो आहे त्याला या पृथ्वीवरती काय करायचं आहे त्या गोष्टी तो करत आहे. Somebody can get it at the age of 17. काही लोकांना त्यांच्या वयाच्या 17 वर्षामध्ये प्राप्त होईल. Somebody will get it at 80, 90. आणि काही लोकांना 80-90च्या वेळेला त्यांना प्राप्त होईल. All God doing. सर्व काही देव करतो All He's doing. आणि सर्व काही तो देव करतो. So no competition, no comparison. आणि कोणती तुलना नाही आणि कोणती स्पर्धा नाही. We're just waiting. फक्त वाट पाहणं आहे Just happily trusting. आणि आनंदाने त्याच्यावरती भरोसा ठेवणं आहे. Every day following Him faithfully. आणि रोजच्या जीवनामध्ये रोज त्याच्या मागे चालणं आहे. Can you still think of this? तुम्ही अजूनपर्यंत याबद्दल विचार करता का Elizabeth very old. की अलिशिबा आहे ती फार वयस्कर आहे बुढ़ापे में बच्चा हुआ. आणि त्या वयस्करपणामध्ये तिला लेकरू और झालं इधर शादी भी नहीं बच्चा. आणि तर लग्न पण झालं नाही आणि लेकरू झालं. Hey, I want to encourage everyone. पण मला प्रत्येकाला प्रोत्साहित करायचं आहे. God will not delay for you. तुमच्यासाठी परमेश्वर उशीर करणार नाही. Whatever your age may be, तुमचं वय काय पण असेल if you truly trust on आणि Him, जर तुम्ही खरंच त्याच्यावरती भरोसा ठेवला at the right time He will do things. आणि योग्य वेळेला तो त्या गोष्टी करेल. Hallelujah. हालेलुया. God uses ordinary people, ordinary lives आणि जे परमेश्वर जे साधारण लोकांना साधारण जीवनाला त्यांनी निवडलं to do extraordinary things. आणि अलौकिक गोष्टी करण्यासाठी. Ordinary people आणि सर्वसाधारण लोक doing extraordinary things. आणि खूप अशा अलौकिक गोष्टी त्यांनी केल्या. Simple people, आणि साधे लोक but पण God made them, God used them. पण देवाने त्यांचा वापर केला, देवाने त्यांचा उपयोग केला. Just because they were faithful and they were obedient ते to फक्त God. देवासाठी विश्वासू होते आणि देवाची त्यांनी आज्ञा पाळली. Even their faithfulness was like a secret and hidden. आणि त्यांचा जो विश्वासूपणा होता तो गुपित होता, रहस्यमय होता. There are many people sitting in this place. खूपशे लोक या ठिकाणी बसलेले आहेत. Your faithfulness towards God is going to prepare for you a great thing. आणि देवासाठी जो विश्वासूपणा जो तुमचा आहे देव तुम्हाला त्याच्या महान गोष्टींसाठी तयार करत आहे. No, Zachariah and Elizabeth, their shame were removed. आणि जे अलिशिबा आणि जखऱ्या होत्या त्यांची जी लाज होती ती काढण्यात आली. Hallelujah. हालेलुया. Praise the Lord. हालेलुया. And their life was filled with joy and blessings. आणि त्यांचं जे जीवन आहे ते पूर्ण आनंद आणि आशीर्वादाने भरून गेलं. You know, God
turned the mourning into joy आणि त्यांचं जे निराशा आहे, त्यांचं जे दुःख आहे, त्यांनी ते आनंदामध्ये बदललं and prepared a great testimony through which God will be glorified. आणि मोठी साक्ष त्यांच्या जीवनामध्ये घडून आणली की जेणेकरून त्या साक्षीद्वारे त्या जिवंत देवाचा गौरव होईल. I want to tell you, मला तुम्हाला सांगू दे, God is working something great for you. आणि देव आपल्या जीवनामध्ये देखील महान कार्यासाठी, महान गोष्टींसाठी तो काम But करत आहे. always trust Him, be faithful to Him. आणि नेहमी त्याच्यावरती भरोसा ठेवा आणि त्याच्यामध्ये तुम्ही विश्वासू राहा. You know, obey Him in all circumstances. प्रत्येक परिस्थितीमध्ये त्याची आज्ञा पाळा. Hallelujah. हालेलुया. Praise the Lord. Shall we Hallelujah. give a wonderful clap to गाणे our सुंदरशा टाळ्या वाजूया आपल्या त्या जिवंत Thank you, परमेश्वरासाठी. Jesus. धन्यवाद प्रभू येशू. Oh Lord, you are doing great things in my की life. देवा धन्यवाद की माझ्या जीवनामध्ये तू महान आणि मोठ्या गोष्टी करत आहेस. Oh Lord, you are mighty God. आणि परमेश्वर तू महान परमेश्वर आहेस. Oh Lord, I am in you. हे परमेश्वर मी तुझ्यामध्ये आहे I have the everlasting life. आणि माझ्यामध्ये सार्वकालिक Oh Lord, जीवन you are आहे. in me. परमेश्वर तू माझ्यामध्ये आहेस I have the abundant life. आणि माझ्यामध्ये भरपुरीचं जीवन I आहे have the fullness of Jesus Christ in me. आणि माझ्यामध्ये पूर्ण भरलेला प्रभू येशू ख्रिस्त माझ्यामध्ये आहे. Hallelujah. हालेलुया. Praise the Lord. हालेलुया. So this is how God planned out, for which we are preparing to celebrate the आणि Christmas. अशा प्रकारे परमेश्वराने योजना केलेली आहे आणि त्याच्यासाठीच आपण जो नात्याचा सण आहे तो साजरा करण्यासाठी आपण तयारी करत आहोत. You know, when Mary was conceived, आणि तुम्हाला माहिती आहे का, जेव्हा मेरीने जेव्हा तिने गर्भधारणा केली and when the child was like 6 months in the womb, आणि जेव्हा ते बाळ 6 महिन्याचा पोटामध्ये असताना, you know, Mary went to visit Elizabeth. आणि जेव्हा मेरी आहे ती अलिशिबाला भेटण्यासाठी गेली. Why she must have went? का ती तिकडे गेली असेल? They were both cousins. आणि दोघी त्या मावस बहिणी होत्या. Mary was maybe thinking, I should have someone with whom I can share. आणि मेरी असा विचार करत असेल की माझ्याकडे कुणीतरी आहे की जिला मी माझ्या गोष्टी सांगू शकते. Otherwise, a girl who is not married and carrying, किसको बताएंगे? आणि समजा आता बघा ना, एक तरुण मुलगी आहे, तिने गर्भधारणा केलेली आहे, ती जाऊन कोणाला सांगणार? And who will encourage such case? आणि मग अशा परिस्थितीमध्ये कोण तिला प्रोत्साहित देईल? But I want to tell you, पण मला तुम्हाला सांगू देत, you know, when Mary met Elizabeth आणि जेव्हा मेरी जाऊन अलिशिबाला भेटली in Luke 1:37, आणि लूक याचा पहिला अध्याय here says 37 nothing is वचन, impossible to God. आणि तिने असं लिहिलं की देवाला काहीच अशक्य होणार But नाही. verse 41, आणि जर 41 वचन जर आपण वाचलं, there was a sharing of greetings between them. आणि त्या दोघींनी एकमेकीला अभिवादन केलं. And in their greetings, what happened? आणि ते अभिवादन करत असताना काय झालं? Oh, the child in Elizabeth's womb leaped. आणि अलिशिबाच्या पोटामध्ये गर्भामध्ये जे बाळ होतं त्या बाळाने उडी मारली. Ooh. How greetings and how babies in the womb can understand what the mother is doing. आणि ज्यावेळेस त्याने अभिवादन केलं त्या बाळाला कसं कळलं की जे आई आहे ती काय करत आहे? That means याचा अर्थ असा, the child in the womb understands what the mother is doing and who is meeting the आणि mother. म्हणून जे बाळ उदरामध्ये असतं त्यावेळेस आई जे काय करते ते बाळाला कळत असतं की ती कुणाला भेटत आहे आणि कुणाला काय सांगत आहे. Because the moment the greetings were passed, आणि ज्यावेळेस एकमेकींना त्यांनी अभिवादन केलं the child leaped in the womb. आणि त्या बाळाने त्या उदरामध्ये उडी मारली. And the Bible says, आणि पवित्र शास्त्र सांगतं, Elizabeth was filled with the Holy Ghost. आणि मग असं लिहिलेलं आहे की अलिशिबा पवित्र आत्म्याने परिपूर्ण झाली. Filled with the Holy Ghost. ती पूर्ण पवित्र आत्म्याने परिपूर्ण झाली. So now Jesus is also in the womb of Mary. आणि प्रभू येशू ख्रिस्त देखील त्या मेरीच्या उदरामध्ये होता. आणि दोघं आणि दोघं इसका स्टोरी आलं, आता इसका स्टोरी आलं. हिची गोष्ट वेगळी आहे आणि हिची गोष्ट वेगळी आहे. इसकी शादी भी नहीं हो गया. आता हिचं लग्न पण झालेलं नाहीये. ही लग्न होऊन ओल्ड झालेली. आता ही लग्न होऊन ती वयस्कर झालेली But आहे. both wombs carrying something from the Lord. पण देवापासून आलेलं काहीतरी त्याने उदरामध्ये धारण घेऊन चाललेले आहे. And they're meeting to encourage one another, support one आणि another. ते एकमेकीला भेटलेले आहेत, एकमेकीला प्रोत्साहित करण्यासाठी, एकमेकीला मदत Here करण्यासाठी. in one case, people are surprised and laughing. अरे आणि एका ठिकाणी लोक आश्चर्यचकित झालेले लोक नावं ठेवत in आहेत. other case, people are angry and they're saying, ये कैसा हो सकता है? आणि ये एका गलती है. ठिकाणी लोक रागवलेले आहेत की अरे कसं शक्य आहे. But both are coming.
पण दोघी पण एकत्र आलेले आहेत saluting and meeting and greeting. आणि एकमेकीला ते अभिवादन करत आहेत. And the child in both the womb, आणि त्या दोघींच्या उदरामधले जे बाळ आहेत that child is also sensing. आणि त्या लेकरांना पण ते जाणवत आहे. किती लोक आहेत त्यांना माहित असेल बाळ पोटात जेव्हा हलतं, आणि की जे आई झालेले आहेत त्यांना माहिती आहे की बाळ जेव्हा पोटामध्ये हलतं you can sense वो हात हिला रहा है या पैर हिला रहा तुम्हाला ते जाणवतं की तो पाय हलवतोय का हात हलवतोय. है. You know, when we come in the church, आणि ज्यावेळेस ते चर्चमध्ये येतात that's why never miss the church. आणि म्हणून तुम्ही कधीच चर्च मिस केलं नाही पाहिजे. कितना भी important रहने दो, किती पण महत्वाचं असू देत because it's all in the presence and in the church. जो स्टोरी हो रहा है बता रहा हूँ. आणि जी काही गोष्ट चालू आहे ती सर्व गोष्ट मंडळीमध्ये होते. Many people have missed so many things because they missed the church. आणि पुष्कळशी लोक कितीतरी गोष्टी त्यांनी गमावलेल्या आहेत कारण का त्यांनी चर्चला येण्याचं गमावलेलं आहे. You know, God is doing so many things you don't even know and you don't even understand. की तुम्हाला माहिती पण नाही तुम्हाला कळत पण नाही कळालं पण नाही की परमेश्वर किती गोष्टी करत आहे. So here the baby leaped in the womb. आणि म्हणून इथे बाळाने उदरामध्ये उडी मारली. Future mothers, आणि जे येणाऱ्या दिवसामध्ये जे आई होणार आहेत just pray that in womb itself the baby should be filled with the Holy तुम्ही नेहमी Spirit. प्रार्थना केली पाहिजे की जे उदरामध्ये बाळ असतानाच ते पवित्र आत्म्याने परिपूर्ण झालं पाहिजे. Hallelujah. हालेलुया. Because the Bible says कारण पवित्र शास्त्र सांगतं that in the womb itself Jesus was filled with the Holy Spirit. त्या उदरामध्ये John was filled with असतानाच the Holy Spirit. प्रभू येशू ख्रिस्त आणि योहान आहे तो पवित्र आत्म्याने परिपूर्ण झाला. Amen. आमेन. Hallelujah. हालेलुया. Now God's plan is moving. आणि जो देवाची जी योजना आहे ती पुढे चालत होती. Mary's saluting and maybe she's don't know, but she must be saying, Elizabeth, आणि जेव्हा मेरी तिला अभिवादन करत होती आणि जेव्हा मेरी तिला बोलत होती I don't know what the Lord is doing with me. की मला माहित नाही की देव माझ्या बरोबर काय करत आहे. The angel came and spoke. की जो देवदूत आला आणि त्या देवदूतांनी मला सांगितलं I'm not even married. माझं तर लग्न पण झालेलं नाही. But Mary said, पण मेरी म्हटली let it be to me according to the word. की देवाच्या वचनानुसार तू माझ्या बरोबर घडव. And he said, behold the handmaid of God. Behold the servant of God. आणि Mary said to the angel, behold the servant of God. आणि मेरीने त्या देवाच्या देवताला सांगितलं I am the handmaid of the Lord. I am the servant of की the मी Lord. देवाची सेविका आहे. देवाने मला घडवलेलं आहे. Let it be unto me according to thy word. आणि तुझ्या देवाने जे बोललेलं आहे ते माझ्या जीवनामध्ये घडव. What a beautiful thing she spoke, depending, trusting on आणि God. Oof. किती Hallelujah. सुंदर गोष्ट ती बोललेली आहे की पूर्ण त्या देवावरती विश्वास आणि भरोसा ठेवून. She was confused. What kind of message is this? ती अशी गोंधळात पडली नाही की हा कसल्या प्रकारचा संदेश आहे. No, she thought that way. सॉरी कैसा है ये? तिने अशा प्रकारे विचार केला असेल. But what she said, पण ती काय म्हटली oh, behold, I am the servant of the Lord. मी त्या जिवंत देवाची सेविका आहे. Be it unto me according to thy word. देवाच्या वचनानुसार माझ्या जीवनामध्ये घडव. How many of you can say today, be it according to thy word? किती लोक असे आहेत की जे असे म्हणतील की देवाच्या वचनानुसार माझ्या जीवनामध्ये घडव. I am the servant of the Lord. मी त्या जिवंत देवाची I सेविका am the आहे. creation of the Lord. मी त्या देवाची निर्मिती आहे. She was going to face such a challenge and she has to face people. आणि कितीतरी आव्हानाला तिला तोंड द्यावं लागणार आहे. कितीतरी लोकांना तिला तोंड द्यावं लागणार आहे. When she met Elizabeth, आणि ज्यावेळेस ती अलिशिबाला भेटली she must be telling that way. आणि ती अशा प्रकारे सांगत असेल. But Elizabeth encourages her. पण अलिशिबा आहे ती तिला प्रोत्साहित करते. Oh, she encourages her in the Lord. आणि ती प्रभू येशू ख्रिस्तामध्ये मेरीला प्रोत्साहित करते She counsels her maybe. आणि तिला सल्ला देते. You know, different seasons happening, different things happening, but the same God. आणि वेगळ्या वेगळ्या ऋतूमध्ये वेगळ्या वेगळ्या स्थितीमध्ये वेगळ्या वेगळ्या गोष्टी होतील. But the same God. पण तोच देव आहे. You must be facing different things. I am facing तुम्ही different पण things. वेगळ्या वेगळ्या गोष्टींना सामोरे जात असाल आणि मी पण सामोरे जात आहे. Different things are happening in you, वेगळ्या गोष्टी तुमच्या जीवनामध्ये घडत असतील in me, आणि माझ्यामध्ये देखील. but पण the
Same Lord. पण तोच तो देव आहे, Same Lord. तोच देव आहे. And Elizabeth encouraged Mary. आणि अलिशिबा आहे ती मेरीला प्रोत्साहित करते. She said, good you said आणि बरं झालं तू हे सांगितलंस that you are the servant of the Lord. की तू देवाची सेविका आहेस. God works beyond age, beyond limits. आणि जो परमेश्वर आहे तो मर्यादेच्या पलीकडे आणि वयाच्या पलीकडे तो काम करतो. God works out of the imagination of आणि man. आपल्या कल्पना शक्तीच्या पलीकडे देखील तो कार्य करतो. God values humility and faithfulness. आणि जो परमेश्वर आहे जी नम्रता आहे आणि विश्वासूपणाला त्यांना तो किंमत देतो. You know, Elizabeth and Mary, आणि तुम्हाला माहिती का अलिशिबा आणि मेरी you know, they both rejoiced. आणि त्या दोघींनी आनंद केला There was no jealousy between them आणि त्यांच्या दोघींमध्ये ईर्ष्या नव्हती. because Christ आणि ख्रिस्त and John, आणि योहान they were according to the God's plan. आणि ते देवाच्या योजनेनुसार One will come before एक त्याच्या आधी येईल and he will make the way for the Lord. आणि तो ख्रिस्तासाठी मार्ग तयार करेल After that, Christ will come. आणि त्याच्यानंतर ख्रिस्त येईल. So there was no jealousy between. आणि मग त्या दोघांमध्ये ती ईर्ष्या नव्हती There were no comparison and competition. आणि स्पर्धा आणि तुलना नव्हती. But both पण दोघी पण together allowing God to do what God दोघी wants पण to do. एकत्र आणि ते देवाला कार्य करण्यासाठी परवानगी देत So होत्या. in church also, आणि मंडळीमध्ये देखील we all should celebrate Jesus. आपण सर्वांनी त्या प्रभू येशू ख्रिस्ताला साजरं केलं No पाहिजे. comparison, no competition. कोणती स्पर्धा नाही, कोणती तुलना नाही. Who has to go first? कोण पुढे गेलं पाहिजे, Who पहिलं has गेलं to follow पाहिजे from behind? आणि कुणी त्यांच्या मागे चाललं No पाहिजे. jealousy, तू बड़ा leader, मैं छोटा कोणती leader. ईर्ष्या नाही की तू मोठा लीडर आहे, मी छोटा लीडर आहे. No jealousy or no bitterness to give आणि up, to कोणता leave things. कडूपणा नाही, कोणता ईर्ष्या नाही. Nothing. But God's plan. पण देवाची योजना And the Holy Spirit confirmed that the child was filled with the Holy आणि Ghost. त्या पवित्र- Elizabeth was filled with the त्या Holy पवित्र Ghost. आत्म्याने त्याला सांगितलं की जे लेकरू आहे ते पवित्र आत्म्याने भरलेलं आहे. You know, in church, the Spirit of God reveals things आणि चर्च मध्ये देखील पवित्र आत्मा गोष्टी प्रगट करतो and it brings joy. आणि ते आपल्याला आनंद घेऊन येतो. Hallelujah. Turn to your neighbor and say, आणि आपल्या शेजारकडे वळून त्याला Holy सांगा Spirit brings joy. की जो पवित्र आत्मा आहे तो आनंद घेऊन येतो. Holy Spirit brings joy. जो पवित्र आत्मा आहे तो आनंद घेऊन येतो He reveals things. आणि तो गोष्टी प्रगट करतो. Many of you know so many things in the church. आणि मंडळीमध्ये किती लोकांना किती गोष्टी माहिती आहेत. But if you look at what the Holy Spirit is doing, it brings joy. पण जर का तुम्ही पाहिलं की पवित्र आत्मा काय करत आहे ते बघून तुमच्या So when हृदयामध्ये आनंद येतो. you come to church, you should encourage everyone. म्हणून जेव्हा तुम्ही मंडळीमध्ये येता त्यावेळेस तुम्ही एकमेकाला प्रोत्साहित केलं पाहिजे. You don't know किसका दिल आनंद से भर जाता है. तुम्हाला माहित नाही की कुणाचं हृदय आनंदाने भरून जातं. You don't know who is facing what challenges. तुम्हाला माहित नाही की कोण कोणत्या आव्हानाला ते तोंड देत आहे. But the Holy Spirit fills with joy. पण जो पवित्र आत्मा आहे तो आनंदाने भरून टाकतो. Hallelujah. हालेलुया. बोलो यीशु मसीह की जय राजाओं के राजा की. जय. You know, some people go out without meeting people. आणि काही लोक असे आहेत की लोकांना न भेटताच ते निघून जातात. Some people, काही लोक they go outside and stand in one corner. काही लोक चर्च नंतर बाहेर जातात आणि एका कोपऱ्यामध्ये जाऊन थांबतात. How their heart will be filled with joy. मग कसं त्यांचं हृदय आनंदाने भरून जाईल. There has to be a greetings आणि after the church. आणि आपण एकमेकाला मंडळीमध्ये अभिवादन केलं So it पाहिजे. is not only just a handshake, फक्त असं हात मिळवणं नाही, but something happening internally. पण आतमध्ये काहीतरी घडतं. Holy Spirit moving, working, filling with joy. आणि जो पवित्र आत्मा आहे तो त्याच्या आनंदाने आपल्याला भरून टाकतो. You know, when Mary met Elizabeth, she was filled with the Holy Spirit. आणि ज्यावेळेस मेरी अलिशिबाला भेटली त्यावेळेस ती पवित्र आत्म्याने भरून गेली. Oh, I want this. आणि ती म्हटली की मला हे पाहिजे Whomsoever I will touch, की ज्या कोणाला मी स्पर्श करेल they should be filled with the Holy तो Spirit. पवित्र आत्म्याने भरून गेला पाहिजे. They should be in God's plan. ती देवाची योजना होती. Their brokenness should disappear. आणि त्यांचा जे तुटलापणा आहे तो नाहीसा झाला They पाहिजे. should say to God, त्याने देवाला असं म्हटलं let पाहिजे it be unto me according to your word, की your plan. तुझ्या योजनेनुसार तुझ्या शब्दानुसार माझ्या जीवनामध्ये घडव. Faith encourages faith. आणि विश्वास एक दुसऱ्यांना विश्वासासाठी तो प्रोत्साहित करतो. Sometimes people discourage in church आणि काही लोक काही वेळेला मंडळीमध्ये लोक एकमेकाला निराश करतात by speaking, by talking, which is unwanted की things. काय बोलण्यामुळे काय वागण्याद्वारे. But if you discourage, आणि जर आपण निराश झालो असेल maybe the
the plan of God may not be fulfilled in that person. की एखाद्या देवाची जी योजना आहे त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये पूर्ण झाली नसेल. Because Mary traveled to Elizabeth to get strength. कारण मेरी जी आहे ती अलिशिबाकडे मोठा प्रवास करून गेली. And also maybe to take a confirmation. की तिने एखादं तिला ते कन्फर्मेशन साठी तिने त्या ठिकाणी गेली So असेल. when we greet one another, ज्यावेळेस आपण एकमेकांना अभिवादन करतो we receive the strength. आपण शक्ती प्राप्त करून घेतो. Can you see the strength? तुम्ही ती शक्ती पाहता का? No. नाही. But who gives the strength? पण आपल्याला शक्ती कोण देतं? Holy Spirit. तो पवित्र आत्मा देतो. Holy Spirit. पवित्र आत्मा देतो. Even in our touch, the Lord works. आणि आपल्या स्पर्शाने देखील परमेश्वर कार्य करतो. Hallelujah. हालेलुया. So there was no comparison, but there was a celebration. आणि कोणती तुलना नाहीये पण प्रत्येक वेळेला साजरं करणं आहे. Hallelujah. हालेलुया. So in church we celebrate one another. आणि म्हणून मंडळीमध्ये आपण एकमेकाला साजरं करतो. And together we celebrate Jesus our आणि Lord. एकत्र मिळून आपण त्या प्रभू येशू ख्रिस्ताला साजरं करतो. And we encourage each other to believe and obey God. आणि आपण एकमेकाला प्रोत्साहित करतो की आपण देवावरती विश्वास ठेवला पाहिजे. And you know what Elizabeth said to Mary? आणि मग आपल्याला माहिती आहे की अलिशिबा मेरीला काय म्हटली. You know, verse 45 says, आणि 45 वचन blessed, you are blessed. की तू आशीर्वादित आहेस, You are blessed. तू धन्य आहे. She declared you are blessed आणि तिने तिला सांगितलं की तू आशीर्वादित that you आहेस believe the Lord. कारण तू त्या प्रभू येशू ख्रिस्तावरती विश्वास And ठेवलास. whatsoever believe, those things will be performed by God. आणि ज्या कोणत्या गोष्टीवरती देवावरती विश्वास ठेवतील की परमेश्वर त्या गोष्टी करेल. God will do it. परमेश्वर ती गोष्ट So करेल. Elizabeth declared Mary as blessed because she believed. आणि अलिशिबाने मेरीला आशीर्वादित असं जाहीर केलं कारण तिने त्या देवावरती विश्वास ठेवला. Can you turn to your neighbor and say, blessed, you are blessed? आणि तुम्ही का नाही आपल्या शेजारकडे वळून त्याला सांगा तू आशीर्वादित आहेस. एक बार जोर से, you are तू blessed. आशीर्वादित आहेस. You are blessed तू आशीर्वादित आहेस because you believe in Jesus. कारण तू प्रभू येशू ख्रिस्तावरती विश्वास ठेवला. You know, God uses people, those who have a willing heart. आणि परमेश्वर अशा लोकांचा उपयोग करतो की ज्यांचं हृदय परमेश्वरावरती विश्वास ठेवतो. According to God's standard, we are unworthy. आणि देवाच्या नजरेमध्ये आपण जर आपण देवाची If you look God's standard, which He requires, we are unworthy. आणि देवाची जी पातळी जर आपण पाहिली तर आपण ते अयोग्यतेचे आहोत. But God looks at a willing heart, पण देव ते इच्छा असणारं हृदय पाहतो. not as a perfect circumstances and those things. एक humble and willing heart, पण परमेश्वर जे आपलं नम्र हृदय तो पाहतो through which He can work. की ज्याच्याद्वारे तो काम करेल. So church, आणि म्हणून मंडळीच्या लोकांनो leaders, आणि जे लीडर्स आहेत even young boys and girls, सर्व तरुण मुलं मुली God is working in your life. परमेश्वर जो आहे तो तुमच्या जीवनामध्ये Be कार्य करत आहे. faithful. Be faithful. विश्वासू राहा. Trust on Him. त्याच्यावरती भरोसा ठेवा. Share greetings in Jesus' name. आणि प्रभू येशू ख्रिस्तामध्ये एकमेकांना अभिवादन करा. Allow God's plan to work. आणि परवानगी द्या देवाचं जे काम आहे ते पूर्ण होण्यासाठी. Even you may be disturbed, एका तुम्ही गोंधळामध्ये असाल but let God work. पण तरी देखील त्या परमेश्वराला काम करू द्या. The end is going to be glorious आणि जो शेवट असेल तो गौरवाने भरलेला असेल. because कारण the main super duper hero VVIP Jesus, कारण जो सर्वात उत्कृष्ट आहे सर्वात the great and mighty, योग्यतेचा आणि सर्व महान आणि सामर्थ्याने भरलेला जो देव आहे the worthy Lord Jesus. आणि जो सर्व गोष्टींचा योग्यतेचा जो आपला प्रभू येशू ख्रिस्त It आहे. was a plan for Him to come. आणि त्याची ती योजना होती की त्यांनी या जगामध्ये यावं. And it's God's plan that through you He should come in the world. आणि देवाची इच्छा हीच आहे की तुमच्याद्वारे तो या जगामध्ये यावा. Through you He should come in the office. आणि तुमच्याद्वारे त्यांनी ऑफिसमध्ये यावं. Through you He should come in your friends. आणि तुमच्याद्वारे त्यांनी मित्रांमध्ये यावं. Through you He should be visible in the world. आणि तुमच्याद्वारे त्यांनी तो जगामध्ये दिसावा. So this is how God worked out everything. आणि अशा प्रकारे परमेश्वर आपल्या जीवनामध्ये So आपल्या as you are काम करतो. preparing, shopping, cleaning, आणि जसं आपण तयारी करत आहोत, आपण खरेदी करत आहोत, आपण स्वच्छता करत आहोत, remember these things. या सर्व गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा How God did it. की परमेश्वराने कशा केल्या. You know, Zachariah means आणि जकार्याचा अर्थ आहे the Lord
remembers. की परमेश्वर आठवण करतो. The Lord remembers. परमेश्वर आठवण करतो. Can you turn to your neighbor and encourage and say, प्रभु तुझे याद करता है. आणि God मग त्याने remembers आपल्या you. शेजाऱ्याकडे वळा आणि त्याला प्रोत्साहित करा आणि सांगा की परमेश्वर तुझी आठवण करतो. God has remembered. God remembers. आणि परमेश्वर आठवण करतो. You know what is the meaning of Elizabeth? आणि अलिशिबा हिचा अर्थ काय आहे? You know, God is my promise. की परमेश्वर माझं अभिवचन आहे. God is my oath. परमेश्वर माझं वचन And what आहे. is the meaning of John? आणि योहानाचा अर्थ काय आहे? It is a gift of God's grace. आणि देवाची कृपेची भेट. Gift of God. आणि परमेश्वराची भेट. The Lord has given, the Lord has shown. And the Lord देवाने has दिलेला given. आहे, देवाने दाखवलेलं आहे. God is gracious. आणि देव दयाळू आहे. So God remembers परमेश्वर आठवण करतो. His promises for all of us. त्याच्या सर्व लोक आपल्यासाठी जे अभिवचन आहे त्याची. And God is gracious to give us gift. आणि देव दयाळू आहे, तो आपल्याला भेट देतो. Shall we all stand and just worship our Lord? आणि And I आपल्या request the worship team to पायात उभे come. राहूयात आणि आपण त्याची उपासना करूयात. Let's close our eyes, lift up our hands, and remember आपले and डोळे बंद ponder, करूयात, आपले हात वर करूयात आणि आपण आठवण करूयात. meditate. Where is your life now? What's happening in your आपण life? मनन करूयात की आज आपलं जीवन कसं आहे आणि कुठे चाललेलं आहे You know, what are the challenges? आणि किती आपल्या जीवनामध्ये आव्हानं Are आहेत. there any delays? काय उशीर झालेला आहे. But पण let be encouraged in the Lord. आपण देवामध्ये प्रोत्साहित होऊयात. You know, God is not stopped working. God has not stopped working. देवाने काम करायचं थांबवलेलं God नाहीये. is still working. परमेश्वर अजून पण काम करत God आहे. is still working. काम करत आहे Let's परमेश्वर. surrender to Him and let's worship. आणि आपण त्याला अधीन होऊयात आणि आपण त्याची आराधना करूयात. तेरे जैसा कोई नहीं, तेरे जैसा कोई नहीं, कोई नहीं, कोई नहीं, कोई नहीं, कोई नहीं. Everybody sing together. तेरे जैसा कोई नहीं, तेरे जैसा कोई नहीं, कोई नहीं, कोई नहीं, कोई नहीं, कोई नहीं. देखे तूने अपने आप को, बदल दिया मेरे जीवन को, छू लिया प्यार ने तेरे ऐसे मुझको, कहता हूँ दिल से तुझको, ईश्वर. तेरे जैसा कोई नहीं, तेरे जैसा कोई नहीं, ओ माय लॉर्ड. कोई नहीं, कोई नहीं, कोई नहीं, कोई नहीं. मेरी सांसों में तू है, मेरी आँखों में तू है, मेरी सांसों में तू है, मेरी धड़कन में तू है, मेरे दिल की धड़कन में तेरी धड़कन है, मेरे दिल की धड़कन में तेरी धड़कन है. मैं तुझ में और तू मुझ में रहता है, ओ माय लॉर्ड. मैं तुझ में और तू मुझ में रहता है, कभी ना जुदा होता है, कभी ना जुदा होता
पास आके मुझे सीने से लगा लिया, कभी ना छोड़ूंगा वादा किया, कभी ना छोड़ूंगा वादा किया। ओ माय लॉर्ड, सदा मेरे संग तू है, सदा मेरे संग तू है, सदा मेरे संग तू है, तेरे जैसा। ओ माला बंदा नमासी कियारा लाबारे के तेरे जैसा कोई नहीं, कोई नहीं, कोई नहीं, कोई नहीं, तेरे जैसा कोई नहीं, कोई नहीं, कोई नहीं। Oh, I am moving forward. I'm moving forward daily. मी रोज पुढे जात आहे Oh, every day God's plan is fulfilling in my आणि life. प्रत्येक दिवशी देवाची योजना माझ्या जीवनामध्ये पूर्ण होत I'm आहे. not moving backward. मी मागे जात I नाही, am moving forward. मी पुढे जात आहे. I'm not depending on the मी circumstances. त्या परिस्थितीवरती अवलंबून नाही I'm not looking at things what's happening around me. आणि माझ्या अवतीभोवती ज्या गोष्टी घडत त्या गोष्टींकडे मी पाहत But नाही, I'm focused towards the Lord पण मी Jesus. त्या जिवंत परमेश्वराकडे माझं लक्ष आहे He's fulfilling His plan in my life. आणि त्याच्या ज्या योजना आहे तो माझ्या जीवनामध्ये पूर्ण He's करत fulfilling आहे His will in my life. आणि त्याची जी इच्छा आहे ती इच्छा तो माझ्या जीवनामध्ये पूर्ण करत He's आहे fulfilling all His purposes in my life. आणि त्याचे जे काय उद्देश आहे ते उद्देश तो माझ्या जीवनामध्ये पूर्ण करत I आहे. will trust on Him. मी त्याच्यावरती भरोसा I'll ठेवेन, be faithful to Him. मी त्याच्यासाठी विश्वासू And राहील He has made me filled my life with great joy. आणि त्याने माझं जीवन खूप मोठ्या आनंदाने भरलेलं I आहे. am encouraged and happy. मी प्रोत्साहित झालेले आहे आणि मी आनंदित आहे. Thank you, Jesus. धन्यवाद प्रभू येशू Let's ख्रिस्त. everyone give our great clap offering to आणि our आपण Lord महान Jesus देवाला त्या Christ. टाळ्यांचा अर्पण त्या आपल्या जिवंत